बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रकृती पुरुष विवेक योग किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग हे नाव आहे अध्याय 13वा. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा आपण पाहत आहोत. या 13व्या अध्यायातले आजपर्यंत आपण 21 भाग पाहिलेले आहेत आणि 580 ओव्या पाहिलेल्या आहेत. आता आज आपण भाग नंबर 22 बघणार आहोत. त्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झाले थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर जसं आपण पाहिलं की ह्या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांचा जय जयकार करून त्यांची स्तुती करून त्यांच्या समोर नतमस्तक होऊन या अध्यायाची सुरुवात करतात. या अध्यायामध्ये सर्वच अध्यायांमध्ये आहे तसंच आहे की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनांच्या मध्ये संवाद आहे. पण या अध्यायातलं वैशिष्ट्य असं आहे की या सुरुवातीलाच अर्जुन प्रश्न विचारत नाही तर भगवान श्रीकृष्ण या अध्यायाची सुरुवात करतात आणि सांगतात की हे कुंती पुत्रा म्हणजे हे अर्जुना, हे जे शरीर आहे आपलं जे शरीर आहे हात पाय डोळे कान नाक म्हणून जे शरीर झालेलं आहे ह्या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि हे जो जाणतो हे जे समजतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. आणि सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे असंही सांगतात. मग आता हे केला क्षेत्र का म्हणतात? जसं आपली शेती असते, शेतीमध्ये आपण जसं कसू जसं मेहनत करू तसं फळ मिळतं, तसं धनधान्य मिळतं. तसंच हे जे शरीर नावाचं क्षेत्र आहे हे शरीर नावाचं क्षेत्र जसं आपण कसू म्हणजे जसे आपण कर्म करू तसे आपल्याला सुख आणि दुःख रूपी फळं मिळतात. असा साधा सोपा त्यातला अर्थ आहे. आता यानंतर विषय येतो की हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रावर ताबा कुणाचा आहे, मालकी कुणाची आहे. तर या संदर्भात समाजातले जे प्रत्येक प्रकारचे लोक आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीनं हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणालाही ते समजून सांगता आलं नाही. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की आता हे क्षेत्र म्हणजे काय हे मी तुला सांगतो. मग भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे क्षेत्र म्हणजे हे शरीर 36 तत्वांपासून बनलेलं आहे आणि याला क्षेत्र असं म्हणतात. त्यानंतर आपण भाग नंबर 7 मध्ये श्लोक नंबर 7 मध्ये सत्पुरुषाची लक्षणं पाहिली. हा 7 नंबर श्लोक अतिशय महत्वाचा आहे. हा संपूर्ण श्लोक आपण आयुष्यभर आचरणासारखा आहे त्यामुळं अतिशय महत्वाचा आहे. अख्खी ज्ञानेश्वरीच आदर्श आहे. आदर्श पुरुषांनी ते अख्खी ज्ञानेश्वरी आचरणात आणावी हे जेवढं खरं आहे तसंच त्यातला हा गाभा म्हटला पाहिजे श्लोक नंबर 7 मध्ये की सत्पुरुषाची लक्षणं काय. आपण परत एकदा लक्षात घेऊयात की मनाची इच्छा नसणं हे पहिलं सत्पुरुषाचं लक्षण आहे. आता हे म्हणजे काय नेमकं ते लक्षात घेऊया की कोणतेही विषय आपल्यास प्राप्त व्हावे अशी ज्याला आवड नसते व लोकांनी संभावित म्हटले असता त्याला पराकोष्टीचे ओझे वाटते. असलेले गुण वर्णन केले असता लोकांनी सन्मान केला असता किंवा आमची योग्यता लोकांनी वर्णन केली असता तो घाबरा होऊन जातो. म्हणजे काय, आपली कोणी स्तुती करू नये, आपली कोणी सत्कार करू नये, आपल्याला कोणी पूज्य मानू नये, कोणी आपली पूजा करू नये, कोणी आपल्या पाया पडू नये अशी मनाची ज्याची इच्छा नसते ते पहिलं सत्पुरुषाचं लक्षण आहे. दुसरं लक्षण काय, दांभिकपणा नसणे, खोटारडेपणा,
मनात एक पोटात एक असं नसणे. तिसरं म्हणजे अहिंसा. अहिंसा आपण पाहिलं, जीवाची अहिंसा. आणि दुसरं म्हणजे शब्द अहिंसा. म्हणजे आपल्या हातानं पायानं किंवा आपल्या कुठल्याही क्रियेनं कुठल्याही जीवाला त्रास होऊ नये, त्याचा जीव जाऊ नये. त्याला म्हणायचं प्राण्यांच्या बाबतीतली हिंसा, अहिंसा. आणि आपल्या शब्दानं कोणी घायाळ होऊ नये. आपल्या शब्दानं कुणाचंही मन चिरलं जाऊ नये, कुणाचे मनाला टोचू नये असं बोलणं. असं बोलणं म्हणजे शब्द अहिंसा. मग त्यात फार सुंदर सांगितलेलं आहे की मग बोलायचं कसं. आता यात यांनी सांगितलेलं आहे की कोण डचकून जागं होईल असं बोलायचं नाही, कोणाचा बेत मोडेल असं बोलायचं नाही, कोणाला भीती वाटेल असं बोलायचं नाही. मग बोलायचं कसं? तर आई वडील जसे उपदेश करतात तसं बोलायचं. किती किती कमी शब्दामध्ये किती मोठा अर्थ सांगितलाय बघा. आई वडील जसं उपदेश करतात तसं बोलायचं. आता आई वडील बघा की आई वडील कधीही तुम्हाला चुकीचा उपदेश करतील का हो? कधीच नाही. आई वडिलांचं हित हे मुलांच्या कल्याणामध्ये असतं. तर तसं बोलायचं. म्हणजे कसं? तर खरं बोलायचं, मऊ बोलायचं, परिमित आणि प्रेमळ बोलायचं, लाघवी बोलायचं. अजून काय? तर आपल्या बोलण्यामध्ये अटी-तटी असू नयेत. अटी. अट म्हणजे काय? तू असं केलं तर मी तसं करेल, नाहीतर नाही करणार. म्हणजे काय? ही अट झाली. हल्ली बघा, बायका आपली लहान लहान मुलं असतात, शाळेत नुकतेच जात असतात. तर त्यांना काय म्हणतात, तू गृहपाठ केलास तर मी तुला चॉकलेट देईल, नाहीतर नाही देणार. म्हणजे काय? त्या बोलण्यामध्ये अट आली. गृहपाठ करणे ही अट झाली. तर इथे ते सांगितलं असं करायचं नाही. अशा अटी-तटी घालायच्या नाहीत. अजून काय? तर कपट. आपल्या बोलण्यामध्ये कपट नसावं किंवा आशा नसावी, शंका नसावी, ठकबाजी नसावी, असं यात सांगितलेलं आहे. आता याचा हे जे सत्पुरुषाची लक्षणं आहेत, याच्यामध्ये पुढं जो हे आलेलं आहे अहिंसेच्या नंतर, ते काय आपण बघूयात, लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात आपण. हा, अहिंसेच्या नंतर आले शांती. त्यानंतर सरळपणा. अगदी सरळ, म्हणजे मनात एक, पोटात एक, ओठात एक असं नाहीये. नंतर आचार्य उपासना. नंतर अंतर्बाह्य सुचिरभूतपणा. नंतर आलं होतं स्थिरता आणि आत्मसंयम. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. म्हणजे श्लोक नंबर 7 आपला संपूर्ण झालेला आहे. आणि आत्ता जो आपण पाहत आहोत तो श्लोक नंबर 8 पाहत आहोत. आता या श्लोक नंबर 8 मध्ये काय आलंय हे आपण थोडक्यात लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊ. तर या श्लोक नंबर 8 मध्ये आलेलं आहे की विषयांविषयीची विरक्ती. यात साधकाची लक्षणं काय असावेत हे सांगितलेलं आहे श्लोक नंबर 8 मध्ये. म्हणजे साधक, उत्तम साधक कुणाला म्हणायचं? साधक म्हणजे काय पहिल्यांदा लक्षात घ्या. साधक म्हणजे जो अध्ययन करतो, जो ज्ञान मिळवतो, त्याला साधक म्हणतात. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी. ठीक आहे. आता विद्यार्थ्यामध्ये आपण विद्यार्थी म्हणजे आपल्या डोळ्यासमोर 4थी-5वीची मुलं येतात किंवा कॉलेजची मुलं येतात, तसं नाही. मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. मनुष्य हा कायम विद्यार्थी असतो. कायम काही ना काहीतरी शिकत असतो. मग एखादी कला, एखादं शास्त्र हे जर शिकायचं असेल तर त्या साधकाची, त्या विद्यार्थ्याची लक्षणं काय असायला हवीत? ते इथे सांगितलेलं आहे. पहिलं लक्षण आहे विषयांविषयी विरक्ती. विषय म्हणजे काय? जे ज्ञानेंद्रियाच्या मार्फत आपण जे उपभोगतो त्याला विषय म्हणतात. आता ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? कान, नाक, डोळे, त्वचा आणि जिव्हा हे आहेत ज्ञानेंद्रिय. आता यांच्या मार्फत आपण काय विषय उपभोगतो?
जिभेनं आपण चांगलं चांगलं खातो. आपल्याला बरं वाटतं. मस्तानी पिली, आहा मस्त गार थंडगार, मस्त वाटतं. आपण बऱ्याचशा गोष्टी पाहतो, YouTube पाहतो, फिल्म पाहतो, पिक्चर पाहतो. एखादं पिक्चर आपल्याला आवडले का हा मस्त छान छान, किंवा आपण फिरायला जातो, निसर्ग पाहतो, ओढे पाहतो, नद्या नद्या पाहतो, धबधबे पाहतो, आपल्याला छान वाटतं. म्हणजे हे विषयांच्या संदर्भी विरक्ती हवी, तरच तुमचं मन ज्ञान उपासनेच्या पाठीमागे लागणार आहे. तुम्ही जर या विषयांची जर उपासनाच करत राहिला, मनाला वाटेल तसं जर वागत राहिला, जे आवडतं ते जर करत राहिला, जिभेला चांगलं आवडतं म्हणून खायला सुरुवात केली, फिरायला आवडतं म्हणून डोंगर दऱ्यात फिरायला लागला, मग हे ज्ञान उपासना होईल का? नाही होणार. म्हणून पहिली अट काय आहे साधकाची? पहिलं लक्षण काय की विषयांच्या विषयी विरक्ती. दुसरा म्हणजे अहमपणाचा अभाव. पहिल्यांदा अहमपणा सोडायचा, अहंकार सोडून द्यायचा. तर बऱ्याच जणांना सवय असते मी किती हुशार, मी किती शहाणा, मी किती धाडसी, हे स्वतःच्या तोंडानं सांगायचं. खर तर ही अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे, पण फार मोठे मोठे लोक सुद्धा या पाशामध्ये अडकलेले असतात. किती छोटा पाश आहे बघा हा, की स्वतःची स्तुती ऐकायला आवडणं, म्हणजे आपली स्तुती कोणतरी करावी आणि ती आपण ऐकावी, एवढे एवढे क्षुद्र विचार असतात लोकांचे. आणि जर कोणी नसेल तर स्वतः स्वतःची स्तुती करतात. तुम्हाला माहितीये का, मी असं केलं, मी तिकडे गेलो, मी ते केलं, ते केलं आणि म्हणून हे काम झालं. स्वतःची स्तुती स्वतःच करायची. किती छोटा पाश आहे बघा हा, पण याच्यामध्ये मोठे मोठे लोक अडकतात. म्हणजे लहान मुलापासून ते पंतप्रधान पर्यंत सुद्धा लोक याच्यामध्ये अडकतात. अजूनही एवढं वय झालं तरी लोकांना समजत नाही की स्वतःची स्तुती स्वतः करायची नसते. ते हास्यास्पद होतं. लोक हसतात आपल्याला. ही साधी गोष्ट लोकांच्या लक्षात येत नाही. आणि याच्या पाठीमाग आहे अहमपणा, अहंकार. मी शहाणा, मी हुशार, मीपणा, मीपणा. तर हा मीपणा नसावा. तर तो साधक, ही साधकाची लक्षणं आहेत. नंतर पुढचं काय आहे की जन्म आणि मृत्यूच्या संदर्भात आहे. जन्म, मृत्यू, वृद्धपणा आणि शरीर व्यवस्था यांचे ठिकाणी दोष दृष्टीने पाहणे. म्हणजे काय की आपण आपला जन्म झाला तर मृत्यू होणारच आहे. मृत्यू होण्याच्या अगोदर आपण वृद्ध होणार आहोत. आपल्या शरीराची व्यवस्था नीट राहणार नाहीये. तर हे सगळं जाणून, हे सगळं लक्षात घेऊन तरुण असतानाच या सगळ्या गोष्टींची तजवीज करून ठेवायची. आता तजवीज करून ठेवायची म्हणजे काय? म्हणजे बँकेत पैसे ठेवायचे? हा, नाही, तसं नाही. मग तजवीज करून ठेवायची म्हणजे काय? तर तरुण असतानाच मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न चालू ठेवायचे. आता हे मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न चालू करत असताना तुम्हाला समजा स्वर्ग मिळाला, तर स्वर्गाला सुद्धा नाकारायचं. कारण आपला उद्देश काय आहे? स्वर्ग प्राप्ती हा उद्देश नाही आपला. आपला उद्देश आहे मोक्ष. तर या संदर्भात संपूर्ण चर्चा करत असताना आपल्याला वृद्ध माणसाची किंवा वृद्धापकाळीची लक्षणं यात आलेली आहेत की उंटाच्या गुडघ्याप्रमाणे चेहरा होतो. वृद्धापकाळी काय काय होतं ते सगळं आलेलं आहे याच्यामध्ये. मनुष्य ज्यावेळेस वृद्ध होतो त्यावेळेस झाडाच्या सालीप्रमाणे, ढलपीप्रमाणे त्याचं शरीर होतं. नंतर चेहऱ्यावर लोंबकाळायला लागतं मांस. अजून काय? भुवया वाळलेल्या सालीप्रमाणे डोळ्यावर लोंबतात. डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे ऊर कुजून जातं. एवढं हे असतं. म्हातारपण वाईट असतं थोडंसं.
तर ह्या संदर्भात मी आता जास्त वर्णन करत नाही, कारण हे ऐकायला थोडंसं वाईट आहे. त्यामुळे मी जास्त वर्णन करत नाही. हे फक्त लक्षात ठेवा की म्हातारपण याची लक्षणे यात दिलेली आहेत आणि आता त्यातून आपल्या जन्माचं कल्याण कसं करायचं, म्हणजेच काय, साधकाचं उत्तम लक्षण काय, ते आता आपण इथून पुढे पाहूयात. तर मागच्या भागामध्ये आपण इथपर्यंत आलेलो होतो. आता भाग नंबर 22, ओळी नंबर 580. ऐसी दशा येईल पुढे, तै मन होईल वेडे, तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. जै चोर पाहे झोंबती, तव आजची रुसिजे संपत्ती. का झाका झाकी वाती, न वचता कीजे. तैसे वार्धक्य यावे, मग जे वाया जावे, ते आताची आघवे सवते करी. आता मोडुनी ठेली दुर्गे, का वाळीती धरले खगे. तेथ अपेक्षुनी जो निगे, तो नागवला का. तैसे वृद्धाप्य होय, आले पण वाया जाय. जे तो शतवृद्ध आहे, नेणो कैचा. झाडिलीची कोळे झाडी, तयान फळे जेवी बोडी. जाहला अग्नी तरी राखोडी, जाळील काई. याप्रमाणे पुढे दशा आल्यावर मन शुद्धीवर राहणार नाही, म्हणून शुद्ध आत्मज्ञानाचा पूर्ण विचार करून ठेवतो. जो साधक आहे ना, तो वयस्कर म्हातारं व्हायच्या अगोदरच, त्याला माहिती आहे म्हातार झाले की सगळं होणार नाही आपल्याकडून, त्याच्या अगोदरच सर्व आत्मज्ञानाचा, शुद्ध आत्मज्ञानाचा पूर्ण विचार करून ठेवतो. उद्या आपल्यास चोर लुटतील असे समजून जो आजच आपल्या जवळची संपत्तीची व्यवस्था लावून अलिप्त राहतो, किंवा दिवा जाण्यापूर्वी सर्व जिन्सा व्यवस्थित ठेवतो. कधी लाईट जाते आपल्याकडे, लाईट गेल्यास आपण परत लाईट गेल्यानंतर शोधतो मेणबत्ती कुठं आहे, काड्याची पेटी कुठं आहे. मग ते इकडं तिकडं शोधताना जे काचेच्या वगैरे वस्तू पडतात खाली, फुटतात. त्याला कारण काय की ज्यावेळेस उजेड असतो त्याच वेळेस आपण ही मेणबत्ती आणि काड्याची पेटी एकत्र कुठंतरी देवळीत, की जिथं आपल्याला लगेचच सापडेल, माहिती असेल, अशा ठिकाणी ठेवायला पाहिजे. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, व्यवस्था करणे. पुढं येणाऱ्या संकटाची अगोदरच व्यवस्था करून ठेवणे. ठीक आहे. तसंच आपल्याला चोर लुटेल म्हणून अगोदरच आपण आपल्या संपत्ती व्यवस्थित व्यवस्था करून ठेवतो, बँकेत ठेवतो, जमीन जुमल्यामध्ये गुंतवतो, वगैरे वगैरे. तर याला म्हणायचं की अशी व्यवस्था हा साधक करत असतो. कशा संदर्भात? जन्म मृत्यूच्या संदर्भात. त्याला माहिती आहे जन्माला म्हणजे मृत्यू होणार आहे. मग तयारी काय करायची? म्हातारपणाची वाट बघायचं का? नाही. तरुण असतानाच मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा. ज्या वाटेत पुष्कळ डोंगर, किल्ले वगैरे आहेत असे समजून, किंवा पक्षी आपापल्या घरट्यांकडे परत जात आहेत तेव्हा संध्याकाळ झाली असे समजून जो आपल्याजवळ काही एक ऐवज न घेता सडा जातो, त्यास चोर कसे लुटतील? समजा लांब जायचं आहे, जंगलातनं जायचं आहे, मध्ये डोंगर दऱ्या आहेत, किल्ले आहेत, पण तिथून जाणं भाग आहे, जायचं आहे, पण जाऊस तोपर्यंत संध्याकाळ होणार आहे. मग जवळ काही सोनं नाणं ठेवायचं नाही, पैसा अडका ठेवायचा नाही, कारण वाटेमध्ये कोणी लुटले तर याला म्हणायचं व्यवस्था करणे. त्याप्रमाणे अशा ज्ञानाला, अशा ज्ञानाला म्हणजे जो साधक आहे, जो ज्ञान
घेण्यासाठी उत्सुक आहे अशा ज्ञानाला तो इतर अज्ञानाप्रमाणे 100 वर्ष आयुष्य आहे असे समजत नाही. आपण म्हणतो माणसाचं आयुष्य 100 वर्ष आहे. नाही आहे. कोणी कधीही जातं. त्यामुळे 100 वर्ष आयुष्य आहे म्हणून निवांत राहायचं नाही. आपलं आयुष्य किती आपल्याला माहिती नाही. मग आत्तापासूनच, या क्षणापासूनच ज्ञान उपासना चालू करायची. भगवंताच्या चरणी लीन व्हायचं, भगवंताची आराधना करायची आणि मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा. म्हणून म्हातारपण आले असता म्हातारपणच उलट परत जावे. तिळाच्या झाडाची झडलेली बोंडे पुन्हा झाडली तरी जसे तीळ सापडायचे नाही, अथवा राख झाल्यावर मग पुन्हा अग्नी कसा जळेल? उदाहरण दिले तिथं. म्हणून वार्धक्याचे नि आठवे, वार्धक्य जो नागवे, तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. तैसेची नाना रोग, पडी घाती न जव पुढा आग, तव आरोग्याचे उपेग करोनी घाली. सापाच्या तोंडी पडली जे उंडी, ते लाहुनी सांडी. प्रबुद्ध तैसा वियोगे जेणे दुःखे, विशक्ती शोक पोखे, ते स्नेह सांडोनी सुखे. उदासू होय आणि जेणे जेणेकडे, दोष सुतील तोंडे, तया कर्मरंध्री गुंडे, नियमाचे दाटी. ऐसिया आयती, जयाची परी असती, तेची तो ज्ञान संपत्ती गोसावी गा. आता आणि काही एक लक्षण अलौकिक, सांगेन ऐक धनंजया. तिळाच्या झाडाची झडलेली बोंडे पुन्हा झाडली तर त्यातून तीळ सापडायचे नाहीत, अथवा राख झाल्यावर पुन्हा अग्नी कसा जळेल? म्हणून आपल्याला पुढे वृद्धापकाळ येईल असे जाणून जो त्याच्या सपाट्यात सापडत नाही, त्याच्याच ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. आपल्याला वृद्धापकाळ येणार नाही हे प्रत्येकाला माहिती असतं, पण ते जाणतं कोण? जो हुशार असतो तोच, तो जो ज्ञानी असतो तोच. तो जाणतो म्हणजे काय करतो? तो लक्षात घेतो आणि त्या पद्धतीने पावले टाकतो. म्हणजे त्या पद्धतीने भगवंताची आराधना करतो आणि मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. त्यालाच ज्ञान आहे असे समजावे. त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग जोपर्यंत आपल्या शरीरास जडलेले नाहीत तोपर्यंतच शरीराचे आरोग्य राहण्याकरता उपाय करतो. हा जो ज्ञानी आहे, हा जो साधक आहे, जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंतच शरीर चांगलं राहावं म्हणून प्रयत्न करतो. म्हणजे काय? आता आपल्याला शुगर नाहीये, बीपी नाहीये, कुठला त्रास नाहीये, दमा नाहीये, हार्टचा प्रॉब्लेम नाहीये, गुडघे अजून शाबूत आहेत. मग हे सगळं नीट असतानाच व्यायाम करायची सुरुवात करायची. रोजच्या रोज फिरायला जायचं, थोडंफार रनिंग करायचं, सूर्यनमस्कार घालायचे, आसनं करायची, योगासनं करायचे, प्राणायाम करायचे. हे कशासाठी? शरीर नीट राहावं यासाठी. आता हे झालं शरीराचं. मनाचं काय? मनासाठी ध्यान धारणा करायची, मेडिटेशन करायचं, हे मनासाठी. आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी काय करायचं? तर अशी पुस्तकं वाचायची. आपली आध्यात्मिक बैठक सुद्धा नीट असायला हवी ना. तर त्यासाठी असे ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ वाचायचे, संत साहित्य वाचायचं, म्हणजे आपली ही आध्यात्मिक बैठक नीट राहते. तर इथं तेच सांगितलेलं आहे की वृद्धापकाळ येऊस तोपर्यंत वाट बघत बसायचं नाही. येणार आहे जाणूनच अगोदरच
त्याची तजवीज करून ठेवायची, त्याच्या सपाट्यात सापडायचं नाही, त्याला ज्ञानी असे म्हणतात. त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग जोपर्यंत या शरीरात जडले नाही तोपर्यंतच शरीराचे आरोग्य राहण्याकरता उपाय करतो. ज्याप्रमाणे सापाच्या तोंडातून पडलेली पिठाची उंडी शहाणा मनुष्य टाकून देतो. बघा, सापाच्या तोंडातून समजा आपण काय पडलं तर पण ते खाईल का? नाही खाणार, ते विषारी आहे, त्याची लाळ विषारी असते. त्याच्या तोंडातून पडलेलं कोण खाईल का? ते टाकूनच देणार. त्याप्रमाणे ज्या प्रेमाच्या वियोगापासून दुःख, विपत्ती व शोक प्राप्त होतात, त्या देहाचा स्नेह टाकून जो उदास वृत्तीने राहतो, हा जो देह आहे, आपला जो देह, आपले जे शरीर आहे, ज्याला या क्षेत्र म्हटलेलं आहे, याच्या प्रेमात बरेच जण असतात बघा. थोडं उन्हात गेलं, थोडं चेहरा सावळा झाला की लगेच बऱ्याच काय काय क्रीम आणून लावणार, हे करणार, ते करणार, ब्युटी पार्लर मध्ये जाणार. का? तर टॅनिंग झालेला आहे. नंतर काय, थोडं काय त्रास झाला, थोड्या उठाबशा झाला, घरातलं आवरावरी केली, स्वच्छता केली, तर मग काय हात पाय दुखायला लागले. म्हणजे त्या शरीराचं लाड तरी किती करायचे. तर इथं तेच सांगितलेलं आहे की देहाचा स्नेह टाकून द्यायचा आणि देहासाठी उदासीन वृत्ती ठेवायची. अजून कशा ठिकाणी उदासीन वृत्ती ठेवायची? तर प्रेमाच्या वियोगापासून झालेले दुःख आणि विपत्ती व शोक हे जर प्राप्त झाले तर आपली बुद्धी, आपली वृत्ती ही उदासीन ठेवायची. ठीक आहे, झालं, त्याला काय, प्रेमभंग झाला होऊ देत, दुःख झालं होऊ देत, विपत्ती झाली, शोक झाला, ठीक आहे, इट्स ओके म्हणायचं आणि पुढे जायचं. आणि ज्या ज्या योगाने आपल्याला दोष लागतील ती कर्मे करीत नाहीत. आता आपल्याला कशानं दोष लागतो? खोटं बोललो दोष लागतो. दुसऱ्याच्या विषयी आपण कपट मनात ठेवलं दोष लागतो. दुसऱ्याला आपण टोचून बोललो, रागावून बोललो, दोष लागतो आपल्याला. एखाद्याला आपण घाबरवलं, दोष लागतो. तर असे दोष लागू नये या पद्धतीनं वागायचं. म्हणजे त्यासाठी काय लिहिलंय? कर्मेंद्रियाच्या मार्गाने दोष आत येऊ जाऊ नये म्हणून नियमरूपी धोंडे आत बसवून त्याच्या वाटा बंद कराव्यात. आपले जर नियम जर कठोर असतील ना तर कर्मेंद्रिय काही करू शकत नाहीत, आपल्याकडून पाप घडूच शकत नाही. याप्रमाणे जो वागतो तोच ज्ञान संपन्न पुरुष आहे असं समज. आणि जो ज्ञान संपन्न पुरुष असतो तोच उत्तम साधक बनतो. आता अर्जुना, तुला त्या ज्ञानवंतांची आणखी काही लक्षणे, अलौकिक लक्षणे सांगतो, ते तू ऐक, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणत आहेत. इथं हा आपला श्लोक नंबर 8 संपत आहे. आता आपण श्लोक नंबर 9 बघूयात. आता पहिल्यांदा श्लोकार्थ आपण वाचूयात की सर्वत्र उदासीनता, पुत्र, स्त्री, गृह इत्यादिकांच्या ठिकाणी पूर्ण अनासक्ती आणि इष्ट अथवा अनिष्ट काही प्राप्त झाले तरी आपल्या चित्ताची समता नेहमी कायम ठेवणे, असं ह्या श्लोकाचा अर्थ आहे. आता आपण ओळ वाचूयात. तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिढाडी बैसला आहे, का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली, घरावरी ते तुली अस्था नाही.
सावली सरीच असे परी असे हे नेणिजे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही आणि प्रजा जे जाळी तिये वस्ती कीर आली का गोरुवे बैसली वृतावळी जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडुसुता तैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. हे पहा हे पहा की जो आपल्या शरीराविषयी उदास असतो, जसा एक वाटसरू दुसऱ्या वाटसरूने आपले स्वाधीन केलेले काही वेळ गाठोडे अभिलाषा न धरता वाटसरू परत येईपर्यंत जतन करतो. बघा, आपण कुठे गेलो, आपली बॅग असते, आपण एअरपोर्टवर आहोत किंवा रेल्वे स्टेशनवर आहोत किंवा एस टी स्टँडवर आहोत, आपल्या गावातला एखादा मनुष्य दिसतो आपल्याला, आपण म्हणतो एवढं जरा बॅगवर लक्ष ठेव, मी लगेच बाथरूमला जाऊन येतो. आणि तो जातो, बाथरूमला जाऊन येतो, तोपर्यंत जो आपला सहप्रवासी असतो तो त्या आपल्या बॅगेकडे लक्ष ठेवतो. मग इथे तेच सांगितलेलं आहे की जो आपल्या शरीराविषयी उदास असतो, जसा एक वाटसरू दुसऱ्या वाटसरूने आपले स्वाधीन काही वेळ केलेले गाठोडे अभिलाषा न धरता तो वाटसरू येईपर्यंत जतन करतो. एखाद्याला आपण सांगितलं की मी येऊस्तोवर माझी बॅग सांभाळ, आणि येऊन बघतो तर काय त्यानं बॅग खोलली, आतमध्ये काय 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 बघायला लागलेलं आहे, कसं वाटेल आपल्याला? चुकीचं आहे ना हे, अतिशय चुकीचं आहे. म्हणजे काय, त्या बॅगेत काय आहे या संदर्भात जसं आपण उदासीन असतो, आपल्याला काय घेणं देणं त्यात काय का असना, तसं आपण आपल्या शरीराविषयी उदास असतो. किंवा वाटेने जाताना ऊन टाळण्याकरता ज्याप्रमाणे एखादा मनुष्य झाडाचे सावलीत बसतो, तितकी सुद्धा असता ज्याची घराविषयी नसते. म्हणजे घराविषयी आसक्ती नसावी तर तो उत्तम साधक बनतो. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की वाटसरू जात असताना एखाद्या झाडाच्या सावलीत बसतो थोड्या वेळ, म्हणून काय त्या झाडासाठी त्याला प्रेम निर्माण होतो का? घरासारखं तर नाही. तसंच आपण घरासाठी असावं, जात जाता एक थोडा वेळ टेकलं, पुढे गेलं, संपला विषय. तिथं राहायलाच पाहिजे असं काय नाहीये. अर्जुना, हा आपण इथपर्यंत वाचलं होतं. हा, अर्जुना, जो श्रीमंत असतानाही ज्याप्रमाणे कोणी मनुष्य वाटेने जात असता रस्त्यातील एखाद्या गोष्टीविषयी केवळ साक्षीभूत असतो, त्याप्रमाणे संपत्तीविषयी उदासीन असतो. म्हणजे काय, जो एकदम धनाढ्य मनुष्य आहे तो संपत्तीविषयी उदासीन कधीच नसतो. जेवढे पैसे त्याच्यावर अजून काय मिळतील, अजून काय मिळतील हेच तो बघत असतो. उदासीन कोणाला म्हणायचं? एखादं मध्यमवर्गीय मनुष्य आहे, नोकरी करतो, हे करतो, जेवढे पैसे मिळतात त्यात समाधानी आहे. अजून पैसे पाहिजे, अजून पाहिजे, मग हे करा, ते करा, असं तो करत नाही. म्हणजे त्या संदर्भात तो उदासीन असतो. किंबहुना पुसा पांजरिया माझी जैसा वेदाज्ञेसी तैसा बिहुनी असे एरवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री तो जाणपा धात्री ज्ञानासीगा महासिंधू जैसे ग्रीष्म वर्ष सरीसे इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई का तिन्ही काळ होता त्रिधा नवे सविता तैसा सुख दुःखी चित्ता भोंदू नाही जेथ नाभाचेनी पांडे समत्वा न्यून न पडे तेथ ज्ञान रोकडे ओळखू तू. जो श्रीमंत असतानाही ज्याप्रमाणे कोणी मनुष्य वाटेने जाताना
रस्त्यातील एखाद्या गोष्टीविषयी केवळ साक्षीभूत असतो, त्याप्रमाणे संपत्तीविषयी उदास असतो, असं असायला हवं. किंवा पिंजऱ्यातील राघू जसा बगळ्या बाळगणाऱ्याच्या आज्ञेत वागतो, त्याप्रमाणे जे वेदांचे उल्लंघन करीत नाही. पिंजऱ्यातला राघू बघा, आपण जसं सांगतो तसं बोलतो. ज्यानं पाळले जो खाऊ घालतो, त्यानं सांगलं तसं बोलतो तो. त्याप्रमाणे जो वेदांचे उल्लंघन करीत नाही. बाकी स्त्री, पुरुष, घर याविषयी जो प्रीती बाळगत नाही, तो ज्ञानाचे अधिष्ठान आहे. याला ज्ञानी असं म्हणतात. काय काय लक्षण सांगितलेत? की जो स्त्री, पुरुष, घर याच्याविषयी प्रीती म्हणजे प्रेम बाळगत नाही. समुद्र जसा ग्रीष्मकाळी कमी होत नाही, वर्षाकाळी वाढत नाही, तशी ज्याला लाभ व हानी यापासून बाधा होत नाही. म्हणजे काय? समभाव, समदृष्टी, समवृत्ती. फायदा झाला तरी ठीक आहे, तोटा झाला तरी ठीक आहे, याला म्हणायचं समवृत्ती. किंवा तिन्ही काळात सूर्याचे ज्याप्रमाणे 3 प्रकार होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला सुख दुःखापासून भेद होत नाही. आपल्या भारतामध्ये 3 ऋतू असतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. मग 3 वेळेस वेगवेगळा ऋतू, वेगवेगळं टेम्परेचर असतं, म्हणून आपण असं म्हणायचं की 3 वेळेस वेगवेगळा सूर्य आहे. एक जरा गरीब आहे उन्हाळ्यात, हिवाळ्यामध्ये थंडी असते, जास्त गरम होत नाही. दुसरा फार रागीट आहे म्हणून तो उन्हाळ्यात असतो, असं आहे का? तर तसं नाही आहे. सूर्य हा एकच, तिन्ही ऋतूंमध्ये सूर्य हा एकच. त्याप्रमाणे मनाला सुख दुःखापासून भेद जो होऊ देत नाही, तो खरा ज्ञानी. आणि ज्याच्या ठिकाणी आकाशाप्रमाणे समतेत कमीपणा पडत नाही, त्याचे ठिकाणी ज्ञान प्रत्यक्ष वास करीत आहे असं समज. म्हणजे काय? जो कुणातही भेद करत नाही, त्याच्या मनात समता ठासून भरलेली आहे, असा जो तो, त्याला ज्ञान प्राप्ती झालेली आहे असं म्हणावं, किंवा त्याला ज्ञानी आहे असं म्हणावं. आज आपण इथंच थांबवत आहोत. भाग नंबर 23 आपण उद्या बघणार आहोत. तर सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.